हाय गाईज, आता मी चालले बाहेर. तुम्हाला दिसणारच नंतर कुठे चालले. मी थोडीशी लिपस्टिक लावते, थोडंसं मेकअप करून मी चालले. भेटते तुम्हाला नंतर मंदिरात. मी थोडंसं बाहेर चालले, नंतर तुम्हाला तिथलचं वातावरण ते सगळं दाखवते. तर चला मित्रांनो, आम्ही चाललोय मार्केटमधून. एवढं मस्त म्हणजे गौरी पूजनासाठी आलेले मकर होते. मार्केटमध्ये खूप गर्दी होती. आम्ही चाललेलो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तिथं खूप मोठा गणपती बाप्पा आहे. म्हणजे बाहेर आता रविवारच्या दिवशी आम्ही चाललेलो होतो बघायला. कुठेतरी दर्शनाला जायचं होतं ना, म्हणजे जवळचं ठिकाण होतं म्हणून गेलो होतो. हे आम्ही आता आलो. आता उतरलेलो आम्ही गाडीवरून. आता आलो गणपती बाप्पापाशी. हे बघू शकता. आमची बॉटल आमच्यासोबतच असती. आता आम्ही मंदिरात आलो गणपती बाप्पाच्या. हे बघा, मस्त असं गणपती बाप्पांचं दर्शन झालं. खूप छान मंदिर होतं. खूप छान गणपती बाप्पाची मूर्त होती. पलीकडं महादेवाची मूर्त होती आणि अलीकडं बजरंगबलीची मूर्त होती. हे आमचं पाणी, आमचं बॉटल. आणि तिथे महाप्रसाद चालू होता, तर आम्ही थोडासा महाप्रसाद पण खाऊन घेतला. मग नंतर तिथून निघण्याचा मार्ग धरला बाहेर. ते बघा, आता बाहेर निघलोत आम्ही. आलोत परत आम्ही गाडीपाशी. आणि त्यानंतर दत्तगुरूचे मंदिर होते तिथे. दत्तगुरूंचे मंदिर तिथं दर्शनाला गेलो होतो आम्ही. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त मोठे मोठे हत्ती होते तिथं. आणि तिथं कॅमेरा अलाउड नव्हता, तरी पण मी व्हिडिओ शूट केला. मस्त एकदम मोठं मंदिर आहे इथं. छान ठिकाण आहे, म्हणजे एकदम मस्त वातावरण वगैरे सगळं खूप छान आहे. आणि नंतर आम्ही आलो जय श्रीरामच्या मंदिरात. राम, लक्ष्मण, सीता 3 मूर्ती होत्या मस्त. हे बघू शकता तुम्ही. खूप छान होतं असं. इथं दर्शन घेतलं आम्ही आणि इथून लगेच आम्ही पुढं निघलोत. इथं थांबलो. तिथं गणपती बाप्पांची मूर्त बसलेली होती. इथं पण खूप छान म्हणजे सजावट वगैरे सगळं केलेलं होतं. खूप छान एकच नंबर झालेलं होतं. आता आम्ही परत घरचा मार्ग धरलेला होता, म्हणजे आम्ही घराकडे वळलो होतो. हे बघा, एवढी छान अशी गौरी पूजनाची रांगोळी झालेली होती. एवढी मस्त होती ती. आता आम्ही परत निघलेलो घरी. चला आता घरी. आम्ही आलो परत रात्री संध्याकाळी, म्हणजे